25 मे 2026 होय, नीट ऐका. 25 मे 2026 ही तारीख कन्या राशींच्या लोकांसाठी अजिबात सामान्य नाही. कारण ह्याच काळात अगदी या क्षणापासून तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे अचानक उघडायला सुरुवात होणार आहे. आजवर तुम्ही सहन केलेला अनेक वर्षाचा तो जीवघेणा संघर्ष, तो असह्य अपमान, ती भयानक मानसिक देवाणघेवाण, रात्रीच्या अंधारात गाळलेले अश्रू आणि प्रत्येक पावलावर थांबलेलं तुमचं भाग्य आता एका अशा अकल्पनीय वळणावर येणार आहे, जिथून तुमचं संपूर्ण जीवन कायमचं बदलून जाऊ शकतं. पण सावधान, या दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात एक अशी रहस्यमय घटना घडेल, जी तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला, तुमच्या संपूर्ण आयुष्याला कायमचं 2 भागात विभागून टाकेल. या तारखेनंतर तुमचं एक जुनं आयुष्य असेल, जे संकटाने भरलेलं होतं, आणि एक नवीन आयुष्य असेल, जे यशाच्या शिखरावर असेल. पण इथपर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला एका अग्निपरीक्षेतून जावं लागणार आहे. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण आज तुमच्या समोर जे सत्य येणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. विश्वातली काही अदृश्य शक्ती आता तुमच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. जर तुम्हाला देवाच्या या संकेतवर विश्वास नसेल तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय महाकाल नक्की लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनेलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय महाकाल लिहायला अजिबात विसरू नका, कारण आज तुमचं नशीब तुमच्या पायावर लोटांगण घालणार आहे. आता जरा शांत बसा आणि विचार करा, गेल्या काही वर्षात तुमच्यासोबत काय काय घडलंय. तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले त्यांनीच तुमचा विश्वासघात केला ना. तुम्ही ज्यांना संकटात साथ दिली त्यांनीच ऐनवेळी तुमची साथ सोडली ना. नेहमी असं का होतं की कन्या राशीचे लोक सगळ्यांचं चांगलं करायला जातात आणि शेवटी त्यांच्याच पदरात अपमान आणि अपयश येतं. रात्री अंथरुणावर पडल्यावर जेव्हा तुम्ही छातीकडे पाहता तेव्हा मनात एकच प्रश्न येतो की देवा, माझी चूक काय होती? मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या नशिबात एवढी मोठी परीक्षा का? पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. हा जो मानसिक त्रास तुम्ही सहन केला आहे, हे जे अपमानाचे कडू घोट तुम्ही पिले आहेत, ते उगीच नव्हते. ते एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती. आणि आता या मे 2026च्या उत्तरार्धात ते वादळ तुमच्या आयुष्यातील सगळे दारिद्र्य, सगळं संकट, मुसासकट उपटून काढण्यासाठी सज्ज झालं आहे. हे ऐकल्यावर तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण आकाशमंडळात ग्रहाची एक अशी गुप्त आणि दुर्मिळ हालचाल झाली आहे, जे गेल्या कित्येक दशकात झाली नव्हती. तुमच्या राशीचा स्वामी बुध आता एका अत्यंत शक्तिशाली स्थितीत प्रवेश करत आहे, आणि त्याच्याच जोडीला ब्रह्मांडातले काही मोठे ग्रह तुमच्यासाठी भाग्याची अशी कवंड उघडत आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण हा बदल इतका अचानक आणि तीव्र असेल की सुरुवातीला तुम्हाला समजणारच नाही की नक्की काय घडतंय. म्हणूनच सांगते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच विनाशकारी असतं, विनाशाला ठरवत असतं. जर तुम्ही आज ही माहिती सोडून दिली तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी सुवर्ण संधी तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसाल. पुढे जे घडतंय ते अचानकच भयंकर होतं असं म्हणायची वेळ आता तुमच्या शत्रूंवर येणार आहे. हो, ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमच्या गरिबीची किंवा तुमच्या अपयशाची थट्टा उडवली, तेच लोक आता तुम्हाला यशाच्या शिखरावर पाहणार आहेत. 25 मे 2026च्या या दिवसात तुमच्यावर एक अदृश्य देवी शक्तीची सावली पडणार आहे. ही शक्ती तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. चला तर मग जाणून घेऊया त्या 6 मोठ्या आणि अत्यंत भावनिक घटनांबद्दल, ज्या जून ते डिसेंबर 2026 या काळामध्ये तुमच्या आयुष्यात एका सिनेमाच्या कथेसारख्या घडणार आहेत. पहिली घटना तुमच्या आर्थिक आयुष्यात आणि करिअरमध्ये घडणार आहे. आजवर मंडळी, पैशाच्या बाबतीत तुम्ही नेहमीच हाताचे रोखून जगलात. एका पैशासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला, लोकांसमोर हात पसरावे लागले, किंवा हक्कांचे पैसे मिळवण्यासाठी सुद्धा लोकांच्या पायऱ्या झिजाव्या लागल्या. पण आता काळ बदलतोय. जून 2026च्या सुरुवातीलाच तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीत एक असा अचानक धनलाभाचा मार्ग सापडेल, ज्याची तुम्ही कधीही अपेक्षाही केली नव्हती.
अडकलेले पैसे जे तुम्ही पूर्णपणे विसरून गेले होतात ते अचानक तुमच्याकडे परत येतील. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अचानक मोठं पद किंवा पगार वाढ मिळेल. पण इथेच एक रहस्य दडलं आहे. जेव्हा तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल तेव्हा तुमच्याच जवळचे काही व्यक्ती तुमच्यावर जळू लागतील. तुमच्या घरात, तुमच्या नात्यातच असे काही चेहरे आहेत जे वरून तर तुमचे हितचिंतक बनतात, पण आतून त्यांना तुमचा उत्कर्ष सहन होत नाही. हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला त्या चेहऱ्यांची आठवण नक्कीच येत असेल. कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांकडून कधी दगा फटका मिळाला आहे का? दुसरी घटना तुमच्या कौटुंबिक जीवनात आणि नात्यामध्ये घडणारी आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या कुटुंबात एक विचित्र प्रकारचं मळंब दाटून आला होतं. कारणाशिवाय वाद, लहान सहान गोष्टीवरून होणारे कलेश आणि मानसिक तणाव यामुळे तुम्ही घरात असूनही स्वतःला एकटं समजत होतात. पण आता या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून घरातलं वातावरणात एक प्रचंड सकारात्मक बदल दिसायला लागेल. जर तुमच्या घरात लग्नाचं कुणी असेल, जर त्यांचं लग्न जमत नसेल किंवा काही जुने जमिनीचे मालमत्तेचे वाद, कोर्ट कचेरीचे अडकलेले कामे असतील तर अचानक परिस्थिती तुमच्या बाजूने झुकायला लागेल. एखादी अशी जुनी कौटुंबिक समस्या जी अनेक वर्षापासून सुटत नव्हती ती एका रात्रीत सुटल्याचा आभास तुम्हाला होईल. हे सगळं कसं होतंय यावर तुमचा स्वतःचाही विश्वास बसणार नाही, कारण ही ग्रहांची चाल आहे आणि जेव्हा काळ बदलतो तेव्हा शत्रूही मित्र बनून समोर येतात. तिसरी घटना जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे हादरून सोडेल ती म्हणजे एका अत्यंत जुने आणि भावनिक नात्याची पुनरागमन. हो, कन्या राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक असतात. ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतात. पण बऱ्याचदा त्यांना प्रेमात फक्त आणि फक्त अश्रूच मिळाले आहेत. जर तुमचं कोणावर जिव्हाळ्याचं प्रेम होतं आणि काही गैरसमजामुळे किंवा परिस्थितीमुळे ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली होती तर या जून ते ऑगस्ट 2026च्या काळात ती व्यक्ती पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करेल. तिचे फोन, मेसेज किंवा तिची अचानक झालेली भेट तुमच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या करेल. पण तिथेच तुम्हाला सावधान राहायचं आहे. तुमच्या भावनेच्या प्रवाहात वाहून जाऊ नका. ब्रह्मांड तुमची परीक्षा घेत असतं की तुम्ही जुन्या लोकांमधून काही शिकलात की अजूनही तिथेच अडकून आहात. आता वळूया चौथ्या मोठ्या घटनेकडे जी तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. मानसिक तणाव, ताणतणाव, भविष्याची चिंता आणि अपुऱ्या झोपेमुळे कन्या राशींच्या लोकांचं शरीर आतून पोखरलेलं गेलं होतं. डोकेदुखी, पोटदुखी किंवा छातीत होणारी धडधड या गोष्टींना तुम्ही सामान्य समजत होतात, पण तो तुमच्या शरीराने दिलेला धोक्याचा इशारा होता. या 25 मे नंतर तुमच्या आरोग्यामध्ये एक अद्भुत सुधारणा जाणवायला लागेल. तुमची सकारात्मक ऊर्जा वाढेल. मंडळी, ऊर्जा वाढेल. जुने आजार ज्यांवर हजारो रुपये खर्च करूनही फरक पडत नव्हता ते योग्य उपचारामुळे आणि निसर्गाच्या कृपेने बरे व्हायला लागतील. तुम्हाला आतून एक नवीन उत्साह जाणवेल. असं वाटेल की जणू काही तुमचं वय 10 वर्षांनी कमी झालं आहे. हा बदल फक्त शारीरिक नसेल तर मानसिक आणि आध्यात्मिक सुद्धा असेल. पाचवी मोठी घटना जी तुमच्या नशिबाचा पासा पूर्णपणे पलटून टाकणार आहे ती म्हणजे शत्रूचा पराभव. कन्या राशींच्या लोकांच्या पाठीमागे गुप्त शत्रूंची संख्या खूप जास्त असते. तुम्ही कोणाचंही वाईट करत नाही तरीही लोक तुमच्याबद्दल अफवा पसरवतात, तुमच्या कामात अडथळे आणतात. पण सप्टेंबर ते नोव्हेंबर 2026 या काळात जे लोक तुमच्या विनाशाची वाट पाहत होते ते स्वतःच्या अडचणीत सापडतील. ग्रहांची अशी काही रचना होत आहे की जे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरच ते संकट उलटून पडेल. तुम्हाला काही करण्याची गरज देखील पडणार नाही. फक्त शांत राहून देवाचा न्याय पाहायचा आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हणले होते की नशीब तुमच्या पायावर लोटांगण घालणार आहे, कारण ज्यांनी तुम्हाला रडवलं ते आता तुमच्यासमोर हात जोडून उभे राहिले तुम्हाला दिसतील. 6वी मोठी घटना तुम्हाला आध्यात्मिक प्रवासाशी जोडलेली आहे. या काळात तुमची देवावरची, निसर्गावरची श्रद्धा अत्यंत रूढ होईल. तुम्हाला काही असे स्वप्न पडतील, काही संकेत मिळतील जे तुम्हाला भविष्याची जाणीव करून देतील. जर तुम्ही ध्यान, साधना किंवा पूजापाठ करत असाल तर तुम्हाला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती येईल. तुमच्या हाताने काहीतरी मोठं सामाजिक किंवा धार्मिक कार्य घडणार आहे
ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा एकाएकी वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील. जो माणूस कालपर्यंत दुर्लक्षित होता त्याला आज समाजात आदराचं स्थान मिळेल. हे सगळं पाहताना तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि 7वी म्हणजे सर्वात मोठी आणि अंतिम घटना, जी डिसेंबर 2026 पर्यंत तुमच्या आयुष्याला एका सुवर्ण काळात घेऊन जाईल. ती म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नांची पूर्तता. ते स्वप्न स्वतःचं घर घेण्याचं असू शकतं, नवीन गाडी घेण्याचं असू शकतं किंवा परदेशी प्रवासाचं देखील असू शकतं. वर्ष अखेरीस तुमच्या खात्यात एवढी मोठी रक्कम किंवा तुमच्या हातात एवढी मोठी उपलब्धी असेल की तुम्ही मागे वळून पाहताना स्वतःलाच विचारलाल की मी खरोखरच त्या भयानक अंधारातून बाहेर पडलो आहे का? पण मंडळी, हे सगळं ऐकत असताना मनात एक शंका नक्की येत असेल की जर हे सगळं एवढं चांगलं घडणार आहे तर सुरुवातीला सावधानीचा इशारा का दिला होता? तर ऐका, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं भाग्य अचानक बदलतं तेव्हा तिच्याकडे पैसा, प्रसिद्धी आणि यश यायला लागतं. तेव्हा त्याचा अहंकारही जागृत होऊ शकतो. कन्या राशीच्या लोकांनो, मंडळींनो, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची नम्रता आणि तुमची भावुकता. जेव्हा नशीब तुमच्या पायावर लोटांगण घालेल तेव्हा गर्व करू नका. जो माणूस कठीण काळात तुमच्यासोबत होता त्याला चुकूनही कधीही विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका, कारण यश जितक्या वेगाने येतं तितक्याच वेगाने चुकीच्या निर्णयामुळे ते निघूनही जाऊ शकतं. हा काळ म्हणजे तुमच्यासाठी एक वरदान आहे. देवाने तुमच्या पूर्वपुण्याईचं फळ देण्यासाठीच या 2026 वर्षाची निवड केली आहे. जून ते डिसेंबर हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहिलेला जाणार काळ ठरेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या देवावर विश्वास ठेवा. आजपर्यंत जे झालं ते विसरून जा. भूतकाळातील जखमांना कवटाळून बसू नका, कारण जो भूतकाळ जगतो तो भविष्य कधीच घडू शकत नाही. कन्या राशीचे जे लोक आज हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना हे लक्षात ठेवावा की तुम्ही एकटे नाही आहात. संपूर्ण ब्रह्मांड, त्या अदृश्य शक्ती तुमच्या सोबत आहेत. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या मनात एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता निर्माण होईल, कारण आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपले आहेत आणि भाग्योदयाची नवीन पाठ झाली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओमधील प्रत्येक शब्दावर विश्वास वाटला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ, जय माता लिहून स्वतःच्या नशिबाचं स्वागत करा. तुमचं येणारं आयुष्य आनंदाचं, समृद्धीचं आणि यशाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.